तुझी देवापै मागत, चरणसेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. जन्म हो का भलते याती परिण चुको हरिभक्ती, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयितां दाड्यान्धकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांतम राधाकांतम नमस्तुते. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया आवाज कमी कर, स्वराचा आवाज कमी कर.
भगवान श्री वरदविनायक सेवाधाम लोणी खुर्द तालुका राहता या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य समन्वयाचार्य वारकरी परंपरेतलं एक थोर नाव गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आजची सेवा संपन्न होत पाहतोय। मागी उत्सवातल्या या अंतिम चरणाकडे आपण चाललोय। आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परममित्र भरतजी महाराज धावणे मोरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांनाही प्रणिपात करतो। कीर्तनाला साथ देण्यासाठी स्वर साधनेचे पुजारी आदरणीय हरिभक्तपरायण संजयजी महाराज हजारे तुकारामजी महाराज राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांनाही प्रणिपात करतो। मृदंगावर साथ करतायत महाराष्ट्रातील प्रख्यात वादक हरिभक्तपरायण गिरीनाथ महाराज जाधव संभाजीनगर आणि अभिषेकजी महाराज जगदाळे संगमनेर। उपस्थित तालुक्यातली परिसरातली सगळी जी टाळकरी गायक वादक कीर्तनकार मंडळी सगळ्यांना प्रणिपात करतो। तुम्ही सर्व सज्जन श्रोतृवर्ग मोठे प्रेमाने उपस्थित आहात। आपल्याही चरणी नतमस्तक होतो। बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हार्मोनियम वादक आहेत, विनेकरी आहेत, चौबदार आहेत। सगळ्यांच्या चरणी प्रेमपात करून कार्यक्रमाला प्रारंभ करतोय। विठ्ठल याचा थोडा बेस कमी करा, आवाज स्वच्छ आला पाहिजे। फक्त भगवंताचे अत्यंत लाडके आणि प्रिय भक्त नामदेव यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सायंकाळी कालाहून या कार्यक्रमाची सांगता होईल। काल्याच्या पूर्वसंध्येला प्रभू परमात्म्याकडे काहीतरी मागणी मागावी या सदेतून या अभंगाचं प्रयोजन आहे। विशेष आनंदाची गोष्ट बाबा आज स्वतः उपस्थित आहात कीर्तनामध्ये। आपण मी प्रणिपात करतो आपल्याला। मागणं आणि वारकरी संप्रदायातले संत हा समन्वयच कुठे जुळत नाही। तसा संत एकनाथ महाराज आपली परंपरा सांगतायत। शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरीच झाले। आम्ही त्या परंपरेतले आहोत की आमच्या पूर्वजांनी कोणाकडे काही मागितलं नाही। आम्ही का मागावं? का काही मागणे हे आम्हा अनुचित। आमच्या वडिलांची ही रीत आहे आणि ती रीत किंवा परंपरा आम्ही पाळत आलोय। पण तरी सुद्धा प्रभू परमात्म्याचा हट्ट आहे, आग्रह आहे, नामदेवराय तुम्ही काहीतरी मागावं। आणि एक सांगू, जे कधी कुणाकडे काही मागत नाही ना त्यांनाच मागण्यासाठी हट्ट होत असतो महाराज। ज्यांचा हात सततच पुढे असतो त्यांना कोणी विचारतच नाही तुम्ही काही मागा म्हणून। हे नवल आहे। नामदेवराय कधी मागत नाहीत म्हणून तर प्रभू परमात्म्याचा आग्रह चालू आहे। असाच आग्रह जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा केला होता प्रभू परमात्म्याने। पण तुकोबराय म्हणतायत देवा काय मागावं तुझ्याकडे, आम्हाला नाही काही मागायचं देवा। काही मागणं मागून आमच्या ऋणात तू आहेस यातच आम्हाला खरा आनंद आहे आणि तो आनंद आम्हाला गमवायचा नाही, तो नष्ट करायचा नाही। आम्हाला त्या आनंदातच जगायचं आहे, त्या मस्तीतच आम्हाला राहायचंय। म्हणून तुझ्याकडे काही मागणं मागण्याचा आमचा प्रश्न येत नाही। काय व्यवहारामध्ये आपण फार मागणी मागतो महाराज। आपली भक्ती कमी आणि मागण्याची लिस्टच खूप मोठी आहे। सांगतो तुम्हाला, गाजर पारखी माणसं समाजामध्ये खूप झालीत महाराज। परमार्थाचा लवली शिल्लक राहिला नाही। नवे मागण्यासाठीच काही माणसं परमार्थ करतात, हे नवल आहे महाराज। दुर्दैव यांचं साधू संत म्हणतात आम्ही कोणाकडे काही मागत नाही, ती आमची परंपरा नाही। तरी देखील काही गोष्टी महत्वाच्या आहेत अभंगाच्या दृष्टीने। ते म्हणतो आपण ज्याच्याकडे जी गोष्ट मागायला जावी त्याच्याकडे ती उपलब्ध असली पाहिजे। 1 नंबर तो देण्यासाठी तत्पर राहिला पाहिजे। नंबर 3 त्याने आपल्याला दिल्यानंतर तो स्वतः दुबळा व्हायला नको आणि आपल्याला ती वस्तू मिळाल्यानंतर आपण परिपूर्ण झालो पाहिजे। तरच त्या मागण्याला अर्थ आहे। अन्यथा देणारे पण भरपूर आहेत आणि मागणारे पण भरपूर आहेत। आमचे गुरुजी असा विनोद करायचे, मी तुम्हाला विचारतो मागणारा हुशार असावा का देणारा? तुम्हाला विचारतो, बोलत जा।
बाबा कीर्तन झाल्यानंतर मला जे काही नारळ दक्षिणा देतील त्यातला नारळ मी तुम्हाला देईल वाटल्यास. बोलत राहा, मध्ये मध्ये बोलत राहा. असं गुरुजींचं असं मत आहे, गुरुजींचं असं मत आहे मागणारा हुशार असावा. बरोबर आहे. माझं असं मत आहे देणारा हुशार असला पाहिजे. मी गुरुजींचा मुद्दा खोडून दाखवतो. रात्री सूर्यदेवाने स्वप्नात कर्णाला सांगितलं होतं, कर्णा 72 उद्या तुझ्याकडे इंद्र कवच कुंडला मागायला येणार आहे, देऊ नकोस. का? कवच कुंडला जर गेली तर तुझा प्राणच गेला समज. पण कर्ण होता तो, त्याला स्वप्नाची आठवण पडली रात्रीच्या. दुसरा दिवस उजाडला, सायंकाळ झाली, थोडासा अंधार पडलेला होता, रिमझिम पाऊस पडत होता. इंद्राने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि कर्णाच्या दारापुढे उभा राहिला. ओम भवंती भिक्षां देई. कर्ण चपापला, मागे वळून पाहिलं कुणीतरी विप्र आपल्या दारात उभा आहे. हात जोडलेत. विप्रवर्या, काय सेवा करू आपली? भूमी पाहिजे, सुवर्ण पाहिजे की गायी पाहिजे? काय देऊ सांगा? कारण तुझी दिगंत कीर्ती ऐकून मी खूप लांबून आलोय, पण मी आज तुझ्याकडे असं मागणं मागणार जे आजपर्यंत कोणीच मागितलं नाही. मागा विप्रवर्या, हा कर्णाचा दरबार आहे. कर्णा, मला तुझी कवच कुंडलं पाहिजेत. कवच कुंडल शब्द ऐकल्याबरोबर कर्णाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. चपापला कर्ण, अरे हा इंद्र आहे, पण हा कर्णाच्या दरबारात उभा आहे. आपल्या कोशागारामध्ये शिरला महाराज, तलवार काढली, आपलं कवच कापलं, कुंडलं कापलीत, आणि ज्या वेळेला इंद्राच्या हातावर ती कवच कुंडलं ठेवली त्यावेळेला सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताला गेला आणि इंद्राच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कर्णा विजयी भव विजयी. आता कर्ण चिल्ला. इंद्रा कुणाला आशीर्वाद देतोय? विजयी भव. निघून गेलीत माझी कवच कुंडलं. मला फसवायला आला होतास, हरकत नाही, काळजी करू नकोस. इंद्रा, आज तू माझ्याकडे कवच कुंडल काय, माझा प्राण मागायला आला असता तरी मी आनंदाने दिला असता. का माहितीये? अरे तू फक्त माझा प्राणच घेऊन गेला असता, पण या आर्यावर्तातल्या पिढ्यानपिढ्याचा इतिहास फक्त एकच गाणं गात राहिला असता. काय? अरे देवांचा देव इंद्र खरा, पण एक दिवस कर्णाच्या दारापुढे भिकारी म्हणून उभा होता, हे विसरू नकोस म्हटले तू. माझं म्हणणं आहे देणारा हुशार असलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? पक्ष लवकर बदलला तुम्ही, अजून आचारसंहिता सुद्धा लागली नाही. ठीक आहे, तुमचं जर असं म्हणणं असेल ना देणारा श्रेष्ठ असेल, तर मी तो पण मुद्दा खोडून दाखवतो. तुमचं माझं असं मत आहे मागणारा हुशार असला पाहिजे. तुम्हाला पटलं तर हो म्हणा, मागणारा हुशार असला पाहिजे. एकाला देव प्रसन्न झाला. सध्या कलियुगामध्ये देव फार लवकर प्रसन्न होतो. मागे गणपती दूध प्यायला लागला होता, बरं झालं बिचाऱ्याने बंद केलं, लवकर प्रसन्न होतो. त्याने सांगितलं मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग. तो म्हटलं देवा मला उद्या भेट. देवाला सांगतो बरं का, उद्या भेट म्हटले. काही हरकत नाही, उद्या येतो. हा घरी गेला. घरी गेल्यावर याने आपल्या आईला सांगितलं, आई मला उद्या देव प्रसन्नावर, देवाकडे काय मागावं? आईने सांगितलं, बाळा 2 वर्ष झालेत माझी दृष्टी गेलीत, मला दिसत नाही. सोनाघरामध्ये काय काय अत्याचार करतात मला काही कळत नाही. देवाकडून मागता आला तर माझ्याकरता दृष्टी माग म्हटलेत. ठीक आहे. बापाकडे गेला. बापाला सांगितलं, बाबा मला उद्या देव प्रसन्न होणार आहे, मी देवाकडे काय मागावं? बापाने सांगितलं, बघ आता नुकतंच कोरोनाचं सावट बाजूला सरलेलं आहे, दुसरं केव्हा येईल सांगता येणार नाही. परिस्थिती आबाक्या बाहेर गेलेली आहे. यावर्षी पाऊस पाणी पण चांगला नाही. देवाकडून मागता आलं तर 2 किलो सोनं मागून घे म्हटलेत. तर म्हटलं काही हरकत नाही. बायकोकडे गेला आणि बायकोला सांगितलं, बघ मला उद्या देव प्रसन्न होणार आहे, मी देवाकडे काय मागावं? बायकोने सांगितलं, आपलं लग्न झालं 2 वर्ष झालीत, आपण सगळे दवाखाने पालथे घातलेत, 2-4 डॉक्टर मरून गेले, तरी आपला ठिकाणा लागला नाही. देवाकडून मागता आलं ते एखादं अपत्य मागा म्हटले. याने रात्री झोपताना विचार केला, बापाला सुवर्ण पण गरजेचं आहे, आईला दृष्टी पण गरजेची आहे, आणि पत्नीला अपत्य पण गरजेचं आहे. देवाकडे मागावं काय? हुशार होता महाराज, हुशार होता. आले दुसऱ्या दिवशी देव, आलो रे मी, काय पाहिजे तुला? याने पहिला प्रश्न विचारला, देवा माझ्या किती मागण्या पूर्ण करशील ते सांग. तर मागण्या तू कितीही माग, मागणी मात्र एकच पूर्ण करणार. इतका हुशार होता महाराज, इतका हुशार होता. राहता तालुक्यातलाच होता तो, इतका हुशार होता महाराज. याने देवाला सांगितलं, देवा माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पाहायचं आहे म्हटलेत. कळलं तर पहा, नाही तर मग भोजनाला बसा तुम्ही, आता व्यवस्था केलेली आहे तुमची. माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी मिळाली दृष्टी, सोन्याच्या पाळण्यामध्ये बापाला सोनं मिळालं, नातू पाहायचं आहे, पत्नीला अपत्य मिळालं, तरी माझ्याकडे पाहून राहिले तुम्ही. आता प्रश्न पुन्हा निर्माणच झाला महाराज. जाऊ देत. अभंगामध्ये फक्त एकाच गोष्टीचा मला समन्वय साधायचा आहे.
देणारे कोण, मागणारे कोण आणि मागण्याचा विषय काय, तिन्ही गोष्टी ऐका. देणारा कोण आहे? विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. होती एकदान सुरदाता, होती एकदान. चंद्रकौत राग आहे, चंद्रकौत. सकाळी 6 वाजता म्हणायचा असतो हा राग. तो ती एकदान सुरदाता, तो ती एकदान सुरदाता, तो ती एकदान सुरदाता, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, पाऊले समान. क्या बात है, आज तो हम उस्तादों की महफिल में आ गए. बहुत बढ़िया. गोड. अशी 7 असली की वाटतं 2 वाजेपर्यंत कीर्तन करावं. चालेल तुम्हाला? हा चालेल, म्हणजे माझ्या आतड्या तुटणार आहे, तुम्हाला काय होणार आहे? कधीतरी अशी 7 मिळते महाराज, अशी वाजणारे गाणारे कधीतरी मिळतं. नाही तर काही काही गावांना अशी 7 राहते, त्याच्यापेक्षा ती चिकनगुनियाची 7 बरी. कसा आनंद आहे महाराज. चाले बर काय झालं? ठीक आहे, काय हरकत नाही, असू दे असू दे असू दे, काय नाही 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 ऐकणार नाही. कर्कश वाटतंय ते. विटेवरी जाची पाऊले समान. धावणे महाराज चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय आणि षष्टीचे प्रत्यय व्याकरण शास्त्रामध्ये निश्चित प्राप्त करतात. एकूण तिथी आहेत. एकूण तिथी किती आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या. किती झाल्यात ते पण मीच मोजू का? तेवढा तर त्रास घ्या तुम्ही. एक प्रथमा जर सोडली तर प्रत्येक तिथीला प्रत्यय आहेत. षष्टीचे प्रत्यय चाचीचे. तुम्ही जेवायला या, तुम्हीच जेवायला या. फरक आहे ना फरक. महाराज म्हटले दाते भरपूर असतील हो जगामध्ये, पण तोच एक, दुसरा नाही. एकाची निश्चिती केली, अन्याची व्यावृत्ती केली त्याच्यामध्ये. तोच एक देणारा आहे फक्त माझा प्रभूच. मागावं त्याच्याकडेच, कारण तो द्यायला समर्थ आहे म्हणून. तोच एक. आता मागणारे कोण आहेत? मागणारे तेही पेक्षा पट्टीचे आहेत महाराज. नामदेवराय. नामदेवराय नादच करायचं रे महाराज, डोक्यातला विषयच नाही तो आपला. नामदेवराय लहान होते, नामदेवराय लग्न करत नव्हते. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे, आता बाया माणसांचे लग्न होतात. पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8 वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा गुरुजी, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतार. नवरी 28 वर्षाची. आता हे पोरं पुरी राहिले का? आता बाया माणसांचे लग्न होतात. आणि होतात पण बरं आहे, होतात होतात. नामदेवराय लग्न करत. काही काही तर अशी पद्धत होती, ती पूर्वी पाळण्यामध्येच लग्न व्हायची. बरोबर आहे की नाही? पाळण्यामध्येच व्हायचे लग्न. नामदेवराय लहान होते, लग्न करत नव्हते. नामदेवरायांच्या आईला वाईट वाटायचं. लोकांची पोरे संसार करीती
आमची फजिती केली नाम्या. नाम्या, अरे लोकांचे पोरं पाय कसे संसार करतात, गाडीवर बसतात, शिर्डीला फिरायला जातात, आणि तू संसार नाही करत. नामदेव राहायचं होते ते. आई तुझ्या करता लग्न करतोय म्हटले, काही अडचण नाही. आईच्या जीवनामध्ये मुलाचा विवाह ही सगळ्यात आनंदाची गोष्ट असते महाराज. बाबा, मी पहिलं कीर्तन केलं त्यावेळेला माझं वय 16 वर्षाचं होतं आणि माझी आई समोर कीर्तन ऐकायला बसली होती. संजय महाराज, तुम्हाला लवल वाटेल, आपलं 16 वर्षाचा पोरग कीर्तन करतं हे पाहून माझ्या आईला आनंद झाला नाही, इतका माझ्या लग्नाच्या दिवशी झाला होता. आईच्या जीवनामध्ये विशेष अलौकिक आनंदाचा भाग असतो. मुलाचं लग्न म्हणजे नामदेवरायांचं लग्न झालं, पण नामदेवराय त्या अवस्थेतच नव्हते महाराज. अखंड मंदिरात असायचे, भजन करायचे. पुन्हा नामदेवरायांची आई चिल्ली, का रे सून घरामध्ये आहे, लग्न झालंय, काहीतरी कामधंदा करावा. आई काय काम करू ग मी, आपला परंपरेचा व्यवसाय ना बाळा, तो करत जा. एके दिवशी नेमकेच दामासिटी कुठेतरी गावाला गेलेत आणि त्यांच्या जागेवर गावोगावी जाऊन बाजार करायचे दामासिटी म्हणून त्यांनी त्या दिवशी ती जबाबदारी नामदेवरायांनी टाकली. नामदेवरायांनी ते गठोडं घेतलं, कपड्याचं गठोडं घेतलं आणि निघालेत महाराज. कुठे? बाजार करायला. त्या बाजारामध्ये ते गठोडं ठेवलं. तिथल्या काही ठग लोकांच्या लक्षात आला, दामासिटी आले नाही, त्यांचा मुलगा आहे नामदेवराय आणि तो भोळवट आहे, आपण याला फसवायचं. गेला त्याच्याकडे ठग. नामा, आज तू आलास? हो. बाबा रे? बाबा परगावी गेलेत. काय होतं? कपडे पाहिजे होते, घेऊन जा ना. अरे पण पैसे नाहीत ना. जामीन द्या ना, काहीतरी जामीन द्या आणि घेऊन जा कपडे. जामीन द्यायला पण काही नाही रे नामा. नामदेवरांनी आजूबाजूला लक्ष दिले, एक मोठा दगड पडला होता. हा दगड द्या, जामीन दगड, हा द्या तुम्ही. तो दगड घेतला, तसेच्या तसे सगळे कपडे त्याला दिले. ज्या कपड्यामध्ये कपडे बांधले होते त्या कपड्यात दगड बांधला. तो दगड घेऊन 11 वाजता नामदेवराय घरी. आईने विचारलं, नामा आलास? हो. कपडे देऊन टाकले. बरं बरं. आईने लक्ष नाही दिलं. सायंकाळी दामासिट्टी आलेत. नामा बाजारात गेला होतास? हो. केव्हा परत आला रे? 11 वाजता झालो. अरे नामा, मी सायंकाळ होते, रात्र होते, तरी परत येत नाही कपडे विकून. तू 11 वाजता झालास? आलो. कपडे विकले गेलेत. पैसे उधार, जिंदगी सुधार. ट्रकवर लिहिलेलं वाक्य आहे बरं का हे. ट्रकांवर फार सुंदर वाक्य असतात. एका ट्रकवर तर असं लिहिलेलं होतं, ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा मर्द. घ्या. काय लिहितील ट्रकांवर लोक, सांगताच येत नाही महाराज. उधार, काही जामीन वगैरे आणला ना बाबा? कुठे जामीन? काढला तो दगड, आणि जसा दगड काढला तो दामासिट्टीने पाहिला आणि चिल्लेत, नामा मार माझ्या डोक्यावर म्हटले. कपाळ फोडलं तू करंट्याने. बाबा असं नका करू, घ्या ना हा जामीन घ्या. नकळतपणे इच्छा नसताना दामाजींचा हात नामदेवरायांच्या हाताला लागला आणि तो दगड सोन्याचा झाला महाराज. तो भला मोठा दगड सोन्याचा झाला. इतका आनंद झाला दामाशेट्टीना. मग दामाशेट्टीने पोरं असावेत अशी या. तसाच तो दगड उचलला आणि तिजोरीमध्ये ठेवायला जाणार तेवढ्यात गल्लीतल्या एका माणसाने ते पाहून घेतलं आणि ज्याने जामीन दिला होता ना त्याला जाऊन सांगून दिलं. काय? तू जो जामीन दिला होता ना म्हणे तो सोन्याचा होऊन गेला म्हणे. हे बाहेरचेच लोक घर बिघडवतात खरं. महाराज त्याने काय केलं माहिती तुम्हाला? ज्याने जामीन दिला होता ना, कपडे घेतले होते, त्याच्या जेव्हा लक्षात आला आपण दिलेला दगड सोन्याचा झाला, त्यावेळेला त्यांनी याच्याकडून 50, त्याच्याकडून 10, त्याच्याकडून 20, त्याच्याकडून 25 असे पैसे जमवलेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दामासिट्टींच्या घरी, नामा बोला बाबा कशाला आला? अरे मी तुला काल जामीन दिला ना, हे तुझे पैसे घे आणि माझं जामीन परत कर. दामासिट्टींचा जीवच चिल्ला, मिळणार नाही जामीन. असं करू नका बाबा. तो जर पैसे द्यायला तयार आहे, तुमच्या कपड्यांचा जेवढा व्यवहार आहे त्या व्यवहाराचे पैसे तो जर द्यायला तयार असेल तर साधा व्यवहार आहे. आपण आपले पैसे घ्यायचे आणि त्याचा जामीन परत करायचा. अनिच्छेने ते पैसे त्याचे मोजून घेतलेत. तो जामीन जसाच्या तसा काढला, नामदेवरायांच्या हातावर ठेवला. जामीन देणाऱ्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आपला जामीन आपल्याला परत मिळणार. धावतच आला. नामदेवरायाने तो जामीन त्याच्या हातावर ठेवला. ठेवल्याबरोबर तो दगडाचा होऊन गेला.
एक सांगा तुम्ही, मला नवल वाटतं महाराज, ज्यांच्या हाताच्या स्पर्शाने दगड धोंड्यांचं सुवर्णात रूपांतर होत असेल, ते व्यवहारातलं देवाकडे मागतील काय महाराज? काय मागतील? काय संबंध त्यांचा मागण्यासाठी? हो, अरे काय ताकद होती महाराज त्यांची? त्यांच्या ताकदीपुढे या व्यवहारातल्या सर्व ताकदी शून्य आहेत, नांगी लागतात महाराज. कशा करतात ते देवाजवळ मागतील? मग तरी प्रभू परमात्म्याचा आग्रह आहे ना, नामदेवराय एक अलौकिक मागणं प्रभू परमात्म्याकडे करतात. अभंगातलं पहिलं चरण. हेची देवा महिमा, हेची देवा महिमा, हेची देवा महिमा, हेची देवा महिमा, जगद्गुरु तुकोबरांचा एक अभंग आहे, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. नामदेवराय पण म्हणतायत, देवा तुझा आग्रह आहे म्हणून मी मागतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी मागत असताना मी जे मागेल ना ते तुला द्यावं लागेल, तुझं डोकं चालवायचं नाही. हे नामदेवरायांनीच म्हणावं, फक्त आपण नका प्रयत्न करू. हे नामदेवरायांनीच म्हणा, देवा मी जे मागेल ना ते द्यावं लागेल, तुझं डोकं अजिबात चालवायचं नाही. हेची या शब्दाचा अर्थच तो आहे महाराज. चकारात्मक षष्टीने प्राप्त परिस्थितीमध्ये निश्चितता प्राप्त केली महाराज. देवा मी सांगतो ते, कदाचित तू म्हणशील मोक्ष घे, तू म्हणशील कदाचित मुक्ती घे, तू म्हणशील कदाचित वैकुंठ घे, या सगळ्या गोष्टी मला नको आहेत देवा, नको देवा मला. वैकुंठासी आमा नको धाडू हरी, नको देवा आम्हाला नकोय. वैकुंठ नको, मोक्ष नको, मुक्ती नको. अरे काय करतो? जगद्गुरु तुकोबरे सांगतात, या गोष्टी आमच्या पायाशी रेंगाळतात रे बाबा. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. नको देवा. नामदेवराय सांगतात, देवा हेची देवा पै मागत, पण काय चरण सेवा खंडित. दोन गोष्टी, एक पहिली गोष्ट चरण सेवा मागितली, आणि दुसरी गोष्ट फार सुंदर शब्द वापरला, अखंडित मागितली. नुसती चरण सेवा मागितली असती ती गोष्ट वेगळी होती, पण अखंडित मागितली म्हणून या शब्दाला विशेष महत्व आलं, अभंगाला विशेष महत्व आलं. बघा, कुठलीही गोष्ट अखंड घडली पाहिजे. नामस्मरण कधीतरी करतील याला नवल नाही महाराज. मग अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, अखंड शब्दाला खूप किंमत आहे महाराज.
साधं नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. असा तर करणारी भरपूरच माणसं आहे तो महाराज, पण अखंड घडली पाहिजे. कुठली गोष्ट अखंड घडावी महाराज, आणि जी गोष्ट अखंड घडते ना तिला वजन प्राप्त होतं, लक्षात ठेवा. आता दोन्ही गोष्टी सोडवायच्यात आपल्याला. पहिली गोष्ट, देवा मला चरणाची सेवा पाहिजे. कोणतं चरण, कुठल्या चरणाची अपेक्षा करताय तुम्ही? नामदेवा रिझर्व झालंय ते चरण, हो रिझर्व झालंय. कुठे? पाय लक्ष्मीचे हाती, 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 पाय लक्ष्मीचे नामदेव म्हणतात तेव्हा खोटं बोलतोस तू. खोटं नाही बोलत. ज्ञानोबरांना विचार, ती पाय धुवायाच्या दैवा पात्र जाहली. ते रिझर्व आहेत रे पाय. देवा ते बाकीचं तू मिटव, मी जे मागितलं ना ते मला पाहिजे. डोकं तुझं अजिबात चालवायचं नाही. पायाची सेवा का मागावी नामदेवांनी? मला वाटतं वारकरी मी तुम्हाला जो अर्थ सांगतो तो अर्थ बरोबरच असेल असा दावा मी करत नाही, लक्ष ठेवा. मी फक्त सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बाबांसमोर एखादी गोष्ट दाव्याने बोलणं हे मला तरी माझ्या बुद्धीला पटणार नाही आणि खपणार पण नाही, ते लक्ष ठेवा. फक्त मी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय मित्र. मला असं वाटतं वारकरी संप्रदायाच्या संतांनी प्रभू परमात्म्याच्या कडे ज्या ज्या काही मागण्या केल्यात त्या मागण्यामध्ये स्वतःचा विचार कधीच केला नाही, तो जगाचा विचार केलाय महाराज. जगाचा विचार केला. किंबहुना राऊरी तालुका सुखी असं म्हटलेत महाराज. सर्व म्हटलेत, हो सर्व म्हटलेत. जिल्हा नाही, जग नाही, सर्व म्हटलेत. देवा ते कसेही असू देत, ते कसेही असू देत, पण सगळ्यांना सुख कर. ही व्यापक संकल्पना आहे. संतांच्या हृदयाची ही व्यापक संकल्पना आहे, लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टीचा आपल्याला जरूर विचार करावा लागेल. हो, नामदेवरायांनी पहिल्या चरणामध्ये जे काही शिकवलं ती म्हणजे नम्रता. पायाची सेवा. माणसाने पायाजवळच बसावं महाराज, लक्षात ठेवा. पायाजवळच बसावं. डोक्याजवळ बसण्याचा अजिबात प्रयत्न करू नका महाराज, अजिबात प्रयत्न करू नका. बसायचं असेल ना पायाजवळच बसा महाराज. जीव ओवाळून टाकावा अशी ज्ञानोबरांची एक ओवी सांगेल. मनोनी थोरपण पराची सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जे जगा धाकुटे होईजे, ते जवळी माझी. काय गोड अर्थ म्हणला माऊलीने. अर्जुना, या जगात जो माणूस मोठ्यातला मोठा आहे, पण मोठ्यातला मोठा असूनही लहानात लहान होऊन राहतो, तो मला सगळ्यात जवळचा माणूस आहे. म्हणून पायाजवळ बसायला शिका महाराज. डोक्याजवळ बसण्यात आनंद नाही राजाऊ. पायाजवळ बसण्यात जो आनंद आहे ना, तो आनंद डोक्याजवळ बसण्यात नाहीच. एक वाक्य सांगेन, लक्षपूर्वक ऐका. घरी घेऊन जा. एखाद्याला मंदिरात जायला जमलं नाही तरी चालेल, एखाद्याला भजन करायला जमलं नाही तरी चालेल, आळंदी पंढरपूरला जायला नाही जमलं तरी चालेल. वाकत राहा. वाकणं सुद्धा भजनच आहे महाराज. एक मी नाही म्हणत, महाराजांचं प्रमाण सांगेल तुम्हाला. भक्ती ते न मान, वैराग्य तो त्याग. भक्ती ते न मान, वैराग्य तो त्याग.
राग गावा फक्त पंडित भीमसेन जोशींनीच. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. आज योगायोगाने आठवलं. महाराष्ट्राला पडलेलं दिवसा एक स्वप्न, महाराष्ट्राला पडलेलं दिवसातलं एक स्वप्न, पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर. एकच स्वप्न महाराज, गावं त्यांनीच फक्त बस. भक्ती ते नमन महाराज म्हटलं, नमन ही भक्ती न जाओ. भजन नाही करायला जमत ना, वाकत राहा राजाओ, वाकत राहा. वाकणे सगळ्यात मोठी भक्ती आहे. अरे तुम्ही फक्त वाका, देव तुमच्या समोर वाकेल. नम्र झाला बुता कोणीले आनंदा, कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झाला बुता, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झाला बुता, तेने कोणीले आनंदा, कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झाला बुता, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. दोन दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐका. महाभारतातलं युद्ध नक्की झालं. अर्जुन आणि दुर्योधन दोघंच्या दोघं एकाच वेळेला प्रभू परमात्म्याकडे मदतीची याचना करण्यासाठी गेले. भगवान रंगमहालामध्ये झोपलेले होते. दुर्योधन अगोदर गेला, तो डोक्याजवळ बसला. अर्जुन नंतर गेला, तो पायाजवळ बसला. आमच्या मालेगाव तालुक्यात लोक झोपेतून जागे झाली की त्यांना पायाकडचं दिसतं. तुमच्याकडे का दिसतच नाही तुम्हाला? पायाकडचं दिसतं. झोपेतला माणूस जागा झाला की त्याला पायाकडचं दिसलं. भगवंताने जसे डोळे उघडले तसा अर्जुन दिसला. अर्जुन केव्हा आलास रे? दुर्योधन म्हणतो, देवा मी त्याच्यापेक्षा आधी आलो. तू आधी आलास पण डोक्याजवळ बसलास ना राजा. ठीक आहे, कशा करता आले? महाभारतातलं युद्ध नक्की आहे, माहिती आहे मला. मदतीची याचना करण्यासाठी आलोय, काही हरकत नाही. भगवंताने दोन विकल्प समोर ठेवलेत. एका बाजूला माझे 56 कोटी यादव आहेत, ते युद्ध करतील. आणि एका बाजूला मी एकटा आहे, युद्ध करणार नाही, हातामध्ये अस्त्र घेणार नाही, शस्त्र घेणार नाही. पण न्यायनीतीच्या 4 गोष्टी मला तुम्हाला सांगेन. ज्याला कोणी मी पाहिजे असेल त्याने मला घ्यावं. ज्याला कोणी 56 कोटी यादव पाहिजे असतील त्याने 56 कोटी यादव घ्यावं. पहिला मान अर्जुनाला, कारण तू मला पहिले दिसलास. अर्जुना तुला पहिला मान मी पाहिजे का 56 कोटी यादव? अर्जुनाने एका क्षणात उत्तर दिलं, देवा मला तू पाहिजे. तू पाहिजे म्हटल्याबरोबर दुर्योधनाने श्वासच सोडला. बरं झालं याला मागून घेतलं म्हणे. आपल्याला 56 कोटी यादव पाहिजे, कारण तिथे युद्ध करायचंय, तिथे काय गुलाबजामुन खायचे नाही. बरं झालं म्हटले. खरंच पान सुपारी घेतलीत, दोघंच्या दोघं निघालेत. अगोदर दुर्योधन अशा रंगमहालाच्या पायऱ्या उतरत होता. भगवान पाहत होते. दुर्योधनाला पाठमोरे पाहताना भगवंताला हसू आलं. मग अर्जुनाने विचारलं, देवा का हसलास रे? अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, बचा है तेरे पास छास. अर्जुन होता तो भगवंतापेक्षा जोरात हसला आणि काय म्हटला? दोन्ही कान उघडे करून ऐका. अर्जुन म्हटला, हे भगवान, जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे मुझे माखन से क्या लेना देना, माखन चोर है मेरे पास. पायाजवळ बसत राहा राजाओ, पायाजवळ बसत राहा. ही पायाजवळ बसण्याची स्कीम आहे. दुसरा दृष्टांत सांगतो. भगवान प्रभू रामरायाचं लग्न चालू होतं. सायंकाळची वेळ होती. लग्न ही सायंकाळीच झाली पाहिजेत, लक्षात ठेवा. त्याला गो रज मुहूर्त असं म्हणतात. गो म्हणजे गाय आणि रज म्हणजे माती. सायंकाळी गायी ज्या वेळेला रानातून परत येतात, त्यांच्या खोरातून जी माती उठते ना, ती माती, त्या मातीची जी धूळ आहे, ती धूळ ज्या सांज संध्येला एकत्रित होते आणि तो मुहूर्त असतो, त्यावेळेला त्याला गोरज मुहूर्त असं म्हणतात. त्यावेळेला लग्न झाली पाहिजेत. दुपारचं लग्न शास्त्राला मान्य नाही, ती आपली सोय आहे महाराज, शास्त्राला मान्य नाही. दुपारचं लग्न शास्त्राला मान्य नाही. पण ज्यांचे झाले त्यांनी राहू द्या. आता उपाधी होऊन जाईल नाही तर विनाकारण. महाराजांनी सांगितलं बा, असं असं नका करू बरं. काही
राहू द्या, आता ज्यांचे झाले त्यांची काही हरकत नाही. संध्याकाळचं लग्न चालू होतं आणि शेवटचं मंगलाष्टक होतं महाराज. तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. पुढे काय? हा, लक्ष्मी. लक्ष्मी काय काय पुढे? काय पुढे? पुढे काय? लक्ष्मी काय? तुमचे लग्न बिग्न झालेत का सगळ्यांची? लक्ष्मी म्हण पुढे काय? अरे त्या गुरुजींना सुद्धा माहिती नाही महाराज. त्याला कारण असं आहे, त्या गुरुजींना दुसरी टाळी सापडवायची असते, दुसरं लग्न, आणि तुम्हाला पंक्ती धरायच्या असतात. तुम्ही त्या अक्षदा फेकल्या की लगेच टर्न मारतात, ताडपत्र सुद्धा उचलू देत नाही. आणि ते पहिल्या पंक्तीवाले तरी बरे लगेच टर्न मारतात, ते दुसऱ्या पंक्तीवाल्याचे मागून येतात आणि गुडघे मारतात. आवरणं झालं नाही का अजून? आणि ते आमच्या शहरामध्ये तर ना, ते आता ते टेबल खुर्ची निघाली महाराज. ते पहिल्या पंक्तीवाला खुर्चीवर बसलेलं असतं, ते दुसऱ्या पंक्तीवाला असं मागून येतं आणि ती खुर्ची धरून घेतं. ते जेवणाऱ्याला वाटतं जेवण करावं का आत्महत्या करावी, ते असं मागे पाहतं पुढे जेवतं, मागे पाहतं पुढे जेवतं. काय दुबळेपणा धरून घेतलाय लोकांनी, काही कळतच नाही महाराज. ऐकत जा जरा नीट. लक्ष्मी पते ते दिघ्रयुगम स्मरामी, असा पाठ येतो, असं पाठ येतो. लोकांनी अक्षदा फेकल्या बरोबर. आता प्रसंग असा होता महाराज, सीतेने प्रभू रामरायाच्या गळ्यामध्ये वरमाला घालायची. प्रभू उंच होते, ते चौरंगावर उभ्या होते, आणि सीतामाई बुटक्या होत्या, त्या पाट्यावर उभ्या होत्या. ऐकून जा, मी बऱ्याच गोष्टी कीर्तनातून सांगितल्या आज. पहिली गोष्ट, दुपारचं लग्न अमान्य आहे शास्त्राला. दुसरी गोष्ट, नवरदेव उभे होते पण कुठे? चौरंगावर. आणि नवरी उभी होती पण कुठे? पाटावर. लक्षात राहील तुमच्या? लक्षात राहील? तेवढं तर भरपूर लक्षात राहतं तुमच्या. ऐका, आता प्रसंग असा होता, सीतेने प्रभू रामरायाच्या गळ्यामध्ये वरमाला घालायची. सीतेचा हात पुरत नाही आणि प्रभू खाली वाकत नाही, याला धर्मसंकट म्हणतात. सीतेचा हात पुरत नाही आणि प्रभू खाली वाकत नाहीत. बडजीबा काय सांगतात ते ऐका. प्रभू खाली वाका, सीतेला वरमाला घालू द्या. प्रभू ताटच. प्रभू खाली वाका, सीतेला वरमाला घालू द्या. लोक जेवणा करता ताट खळलेत. याचा अर्थ पूर्वी लग्नाच्या आधी जेवण करत नव्हते, शास्त्राला मान्य. कोणी आणल्या प्रथा मला माहिती नाही, मी तुम्हाला शिकवायला आलेलो नाही, तुमच्याशी चर्चा करतोय फक्त. तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही काय करायचं ते. ज्या अर्थी प्रभू गुरुजी सांगतायत प्रभू खाली वाका, लोक जेवणा करता ताट खळलेत. प्रभू ताट तिसऱ्यांदा सांगितलं गुरुजीने, तिसऱ्यांदा. प्रभू अहो खाली वाका, सीतेला वरमाला घालू द्या. आणि मग प्रभू चिल्लेत, गुरुजी शांत बसा. माणसाने सगळ्या ठिकाणी वाकावं पण सासरवाडीला वाकू नये. हा नियम ज्याची सासरवाडी गावातली त्याच्याकरता नाही. ज्याची सासरवाडी गावातली ते तर जेवता जेवता बायकोला सांगतं, पाय ना तुझ्या आईकडे काय भाजी केली, पाय जेव रे बिन लाजा. हा नियम त्यांच्याकरता नाहीये. माणसाने सगळ्या ठिकाणी वाकावं पण सासरवाडीला वाकू नये. बाजूला लक्ष्मणराय उभे होते, भगवंताचे लहान बंधू. लक्ष्मणरायने ओळखलं, माझा भाऊ वाकणार नाही, आता याला वाकवावं लागेल म्हटलं. गर्दीमधून वाट काढत लक्ष्मणराय धावले, तरी बोहल्यावर चाललेत. जसे बोहल्यावर चाललेत, लक्ष्मणाने धावत येऊन प्रभूच्या पायावर डोकं ठेवलं. आणि जसं प्रभूच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर लक्ष्मणाला उचलण्यासाठी प्रभू जेव्हा खाली वाकल्याबरोबर लक्ष्मण म्हणे, वहिनी तुमचा कार्यक्रम आवरा म्हणे आता. मग लोक म्हटले, वाकला का नाही भावापुढे, म्हणजे अंतकरणातल्या भावापुढे. वाकत राहा राजा हो तुम्ही. माझं वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही फक्त वाकत राहा, देव तुमच्या समोर वाकेल महाराज. देव तुमच्या समोर वाकेल. नम्र झाला भूता तेने कुंडले अनंता, ही पायाची शक्ती आहे. म्हणून शक्यतोवर जेवणामध्ये बसायचं असेल तर पायाजवळ बसायला शिका महाराज. तुमची किती श्रीमंती असू द्या, तुमचं किती वैभव असू द्या, काही कामाचं नाही राजा. कोणी विचारत नाही तुम्हाला, कोणीच विचारत नाही. तुम्हाला असं वाटत असेल आपण खूप श्रीमंत आहोत, लोक आपल्यापेक्षा फार श्रीमंत आहेत महाराज. या आर्या तरावल असा एक सम्राट होऊन गेला, ज्याच्याजवळ मोजता येणार नाही एवढी संपत्ती होती महाराज. ज्याला 100 मुलं होती, पण जेव्हा मेला ना तेव्हा जंगलामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला. त्याचा तपास करायला सुद्धा कोणी गेलं नाही. आणि ज्या माझ्या तुकोबाऱ्यांना बसायला पोतं नव्हतं, त्याला जगाचा बाप घ्यायला आला. ही भजनाची श्रीमंती राजाओ. मनातला गैरसमज दूर करा.
आपण श्रीमंत आहोत असं, आपल्यापेक्षा लोक फार श्रीमंत आहेत महाराज. मनातला गैरसमज दूर करून टाका, आपण खूप बुद्धिमान आहोत, आपल्यापेक्षा लोक फार बुद्धिमान आहेत. आणि मनातला गैरसमज दूर करा, आपण खूप प्रतिष्ठित आहोत, लोक आपल्यापेक्षा प्रतिष्ठित आहेत महाराज. या जगामध्ये कौटिल्य नावाचा एक शास्त्रकार आहे, त्याची कूटनीती आहे, ऐका. या जगात यशस्वी व्हायचं असेल, या जगात यशस्वी व्हायचं असेल तर माणसाने वेड्यासारखं राहावं, आतून मात्र बुद्धिवान असावं. त्याचं कारण सांगतो. या जगात काटेकोरपणे वागणाऱ्याला कायदे कानून खूप असतात. या जगात काटेकोरपणे वागणाऱ्याला कायदे कानून खूप असतात आणि वेडं बनून जगणाऱ्याला फायदे खूप असतात. राहिलं काही फरक पडत नाही. साधी राहणी असावी, विचार मात्र उच्च असावेत. तुमच्याजवळ श्रीमंतीच हवी असेल तर विचारांची असू द्या राजाओ, विचारांची असू द्या. पैशाला कोण विचारतं राजाओ? अरे या जगात पैशावाली माणसं जेवढी दुःखी आहेत तेवढे कोणीच दुःखी नाही राजाओ. गरीबाची झोप आणि श्रीमंताची झोप, दोघांच्या झोपेतला फरक सांगतो बघा. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही, रात्री 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं मग झोपतं. ते अगोदर अंथरुणावर पडतं आणि मग झोपतं. एवढं कळलं का तुम्हाला? श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो. गरीबाचं तसं नाही गुरुजी. जेवता जेवता त्याची चतकुर भाकर शिल्लकच राहते, तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं लोणी का बाबळेश्वर, लोणी का बाबळेश्वर. ती बायको ओळखून घेते याची गेरून आली काय झोप. ते असं ताट बाजूला ओढते आणि त्याच्या हातावर पाणी टाकून देते आणि ढकलून देते, पड आता रात्रभर. ते अगोदर झोपतं मग पडतं. पहा केवढा फायदा आहे. श्रीमंत माणूस पहाटेला 5 वाजता उठून बसतं आणि ते गरीब त्या अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही गुरुजी. त्याची बायको काकडा करते, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही. का? धन दौलत आमिरी रातभर सोने नाही देती आणि गरिबी में ऐसी निंदा ती तो सुबह उठणे नाही देती. म्हणून तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. कठीण आहे. नामदेव म्हणतात नको देवा मला, मला या बाकीच्या काहीच गोष्टी नकोत, मला तुझ्या पायाची सेवा दे, मला तुझ्या पायाजवळ पडेल. हो, तुझ्या पायाची सेवा मला मिळाली की तुझं वास्तव्य मला सहजगत्या प्राप्त होईल, ते दुसऱ्या चरणात. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा
द्वितीय चरणामध्ये नामदेव अजून अलौकिक मागणं मागतायत. वासुदेव पंढरीचा एक, सदा संग हरिदासांचा. दोन्ही गोष्टी समन्वयाने नीट ऐका लक्षपूर्वक. देवा मला पंढरीचं वास्तव्य पाहिजे. काय नामदार आहे पंढरपूरमध्ये, जा ना बाहेर, जा ना थोडस. नको देवा मला पंढरीचं पाहिजे. का तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. तैसी समचरणाची शोभा, तैसी समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. तैसी समचरणाची शोभा, तैसी समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. टाळी वाजवा जोरात का. गोड हा जनाबाईंचा अभंग आहे. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. महाराज पण म्हणलेत ना, पंढरीसी दारे आले नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जा रे बाबा जा, संसारात आलात ना एकदा, जा एकदा पंढरपूरला जा. का काय तिथे दुसरं प्रमाण फार गोड आहे आणखी. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय, तुका मने वृद्ध होती तरणी रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. जा एकदा पंढरीशी जा रे. कळबळ आहे मला, शांत करण्याचा कळबळ आहे. देवा सगळ्यांनी जर अपेक्षा करावी. तुकोबरा तुम्हाला काय वाटतंय? तुकोबरा तर फार गोड म्हणतात महाराज. या जगामध्ये देव अनेक आहेत, पण महादेव एकच आहे महाराज. महादेव कोणाला म्हणतात? महादेव कोणाला म्हणतात? हा, शंकराला नका म्हणू, भगवान शंकराला म्हणा. तुमच्या ग्रामपंचायतीचा मेंबर आहे का तो? भगवान शंकराला म्हणतात. भगवान शंकरालाच का महादेव म्हणतात ते ऐका. बाकीच्या देवतांची पूजा फक्त माणसंच करतात, पण भगवान शंकरांचं पूजन राक्षस सुद्धा करतात, म्हणून त्यांना महादेव म्हणतात महाराज. नीट ऐका. जगद्गुरु तुकोबराय काय म्हटलेत आता लक्षपूर्वक. देवांचा देव महादेव खरा, पण भगवान शंकर दररोज पहाटेला उठतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाच्या काकड आरतीला उभे राहतात. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, काकड आरतीला भगवान शंकर
रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद. गोड वाटतं महाराज तुमच्या वाजण्यामुळे. ऐका, एक माणूस मला म्हटला, महाराज तुमचे काकडा आरतीचे अभंग चांगले आहेत पण वेळ नाही बरोबर, 9 वाजता काकडा ठेवायला पाहिजे म्हणे. ही अडचणच आहे महाराज मोठी. ज्यांना काकडा चांगला गाता येतो ते पहाटेला उठत नाही, आणि जे पहाटेला उठत नाही ते स्वरात नाही. जे उठतात ना ते अजिबात स्वरात नाही. पण हे भजन पहाटेलाच गोड वाटतं महाराज. आणि या ज्या चाली आहेत ना महाराज, या सगळ्या चाली स्वामीजींनी लावल्यात, बंकट स्वामींनी लावल्यात. अजूनही ती परंपरा त्यांच्या फडामध्ये खूप गोड आहे महाराज. आतापर्यंत सुदाम महाराजांपर्यंत होती बाबा, आता आहे की नाही मला माहीत नाही, पण मी शिकायला तिथेच होतो, बीड जिल्ह्यामध्येच होतो, नेकनूरला. पहाटेला ते काकडा आरती ज्या वेळेला करायचेत ना सुदाम महाराज, बंकट स्वामींना पाहण्याचा योग नाही आला मला, पण स्वर्गच अवतरतो महाराज त्यांच्या मठात, स्वर्गच अवतरतो पहाटेला. इतका आनंद. अजूनही ती परंपरा पंढरपुरात चालू आहे महाराज त्यांच्या मठामध्ये, पंढरपुरात अजूनही चालू आहे. चला, भगवान शंकराने पण भगवान पांडुरंगाचं पूजन करावं, एवढा माझा देव श्रेष्ठ आहे. ऐका, मला एम एच्या 2ऱ्या वर्षाला साहित्य कृतींचा अभ्यास नावाचा एक पेपर होता, त्याच्यामध्ये मी मोरोपंतांचा अभ्यास केला होता. त्यांचं एक सुंदर पद मला इतकं भावलं महाराज माझ्या अंतःकरणाला, तुम्हालाही आवडेल. ऐका, मी म्हणेल ना म्हणता म्हणता तुमचं पाठ होईल, ते इतकं गोड आहे महाराज ते. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरा तेच जाते मिळोनी, नमस्कार कोणाही देवास केला, तरी अंती तो पोचतो विठोबाला. मेघ वर्षाने कोसळलेला पाऊस पृथ्वी तलावर पडल्यावर ते पाणी एक ना एक दिवस एन केन प्रकारे जसं समुद्राला जाऊन मिळतं, तसं तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार करा, तो माझ्या पांडुरंगालाच येऊन मिळतो. देवा वास द्यावा पंढरीचा. नंबर 2, आता फक्त एवढीच गोष्ट सोडवतो, कीर्तन आटोपत घेतो. सदा संग हरिदासांचा. जीवनामध्ये संग करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त संतांचा करा महाराज. 3 विकल्प तुमच्या समोर मांडतो. मूर्खाची संगत अधपतन निश्चित आहे, वेड्याची संगत दुःख निश्चित आहे, आणि संताची संगत प्रभू परमात्म्याची प्राप्ती निश्चित आहे. निश्चित. मूर्खाची संगत अधपतन निश्चित आहे महाराज. चांगली गाय ओढाळगाई इकडे गेली, आणि त्या ओढाळगाईला विचारलं, बाई तुम्ही कुठे चरायला जात नाही, फिरायला जात नाही, रवंत कशा करतात, रवंत बन नाही ना तुमचं. ती म्हटली, बाई आपलं काम सोपं आहे. म्हटले काय? रात्री लोक 7 वाजता कीर्तनाला गेलीत, अंधार पडला का मग मी दोर तोडते, लसलशीत घासाचं शेत पाहते, रात्रभर चरते, पहाटेला खुंट्यावर येऊन उभी राहते, दिवसभर रवंत करत बसते. चांगली गाय म्हटली, मला जमेल का? का जमणार नाही, ये माझ्यासोबत आज रात्री. ही चांगली गाय त्या ओढाळगा इकडे गेली. निघाल्या दोघंच्या दोघं. नेमका त्याच दिवशी दुर्दैव असं चांगल्या गायचं, तो मालक दबा धरून बसला होता, आणि तो वाट पाहत होता, आज कोणती तरी गाय अशी आहे की जी रोज येते आणि घास खाते, आपल्याला हिला पकडायचंच आज. त्या ओढाळ गायीने लांबूनच पाहिलं, मालक लपलेला आहे. ओढाळ बोलते हुशार, ओढाळ गाई 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 बोलते हुशार. तिने पाहिलं मालक लपलेला आहे. या चांगल्या गायीला सांगितलं, तू घुस मध्ये, आणि तू आली जा तुझ्या मागे, तू चल म्हटले. ती चांगली गाय मध्ये गेली हो, आणि जशी घास खायला लागली मालकाने पकडली महाराज. त्याचा असा गैरसमज झाला, हीच गाय रोज असावी. त्याने मारली हो. उभ्या पिकात जनावर सापडल्यावर पूजा करतात का? तुकोबरांचं प्रमाण आहे नाटाच्या अभंगामध्ये. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कोणी प्राणा, जैसे ओढाळ सापडे धन्या, चोर यातना दरी देतो, नाही त्या यमासी करुणा. यम असा मारतो महाराज, एकच टकोरा टाकतो आणि विचारतो, सांग कीर्तन ऐकायला खाली बसला होता का खुर्चीवर बसला होता? यम 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 साधा नाही बरं भाऊ. यम
माणसं दोन ठिकाणी मारायला हाय काय करत नाही. कुठे कुठे? उभ्या पिकात जनावर सापडावं, भर गर्दीत चोर सापडावा. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो बाबा. 82 नंबरची दिंडी आमची, आळंदी ते पंढरपूर. 4 लाख लोक एकाच वेळेला चालतात महाराज. 4 लाख, जगातलं आश्चर्य महाराज एक. 4 लाख लोक एकाच वेळेला उठतात कसे, शौचादी कर्म करतात कसे, नाश्ता करतात कसे, जेवण करतात कसे, झोपायला सगळ्यांना जागा मिळते पण कशी, आणि एकाच वेळेला चालतात पण कसे. न उलगडणारं कोळ. यावर्षी जपानची बाई आली होती महाराज PhD करायला. जपानची बाई होती PhD करायला. तिला हरिपाठ सुद्धा म्हणता येत नव्हतं. ती आपल्या बायांना सांगायची हरिपाठा म्हणा, हरिपाठा म्हणा. आणि आपल्या बाया विचारायच्या, तिला तुला किती सुना आहे, तू कोणत्या सुनेमध्ये राहते, या येड्या अर्धी. चार लाख लोक एका वेळेला चालतात परत. 4 लाख. आणि त्याच्यामध्ये एखादा चोर बी असतो महाराज, एखादा चोर बी असतो. सापडतच नाही महाराज, इतका हुशार असतो ना, सापडतच नाही. जर सापडला मग मारायला 4 लाख आणि मार खायला एकटा. म्हातारे माणसं सुद्धा काठी टेकायला नसती तरी चालेल, पण मारतातच. गुरुजी, अशा गर्दीमध्ये जर माझ्यासारखं एखादं येडपट शिरलं बा, त्याच्या जवळ गे, नका मारू रे, जाऊ द्या, माणूस पोटा करतात चोरी करतो, केली असेल चोरी त्यांनी, सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. माणसं दोन ठिकाणी मारायला आहे काय करत नाही. उभ्या पिकात जनावर सापडावं. हो, जैसे ओढाळ सापडी धन्या. सापडली ना महाराज. काय मार मार मारली त्याने, मार मार मारली आणि मारत मारत त्या मालकाकडे नेली. आणि त्या मालकाला सांगितलं, तुझी काय ओढाळ आहे, ओढाळ, हिला दूषण घाल. सुभाषितकार सांगतात, एकच रात्रभर दुर्जनाच्या संगतीत गेली, पण परिणाम एक रात्र प्रसंगेनं काष्ट घंटा विटंबना. पहिली गोष्ट मार बसला, दुसरी गोष्ट ओढाळे म्हणून दूषण लागलं, आणि तिसरी गोष्ट जन्मभर गळ्यात लाकूड वागवावं लागलं. कसला परिणाम आहे. तुकोबारांनी लिहिलंय गाथेमध्ये, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, सात्विक नासली, सात्विक ना, सात्विक नासली, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, शन एक लाडली समागमी, शन एक लाड. ओढाळाच्या संगे एकच रात्रभर, ओढाळाचा संघ एकच रात्रभर. दुःखच दुःख आहे महाराज. मूर्खाची संगत अधपतनाची. नंबर 2, वेड्याची संगत दुःख आहे. एका गावामध्ये एक वेड राहत होतं, त्याचं नाव नारायण होतं. नारायण. त्या गावामध्ये 4 चोर चोरी करायला शिरले. त्यांनी पहिलं अख्खं गाव झोपलेलं आणि ते एकटंच जागं होतं. ते चोर म्हणे, यालाच चोरी करायला बरोबर घ्या, नाही तर अख्खं गाव जागं करेल म्हणे. घेतलं त्याला आणि एका श्रीमंताच्या वाड्याच्या बाहेर हे 4 चोर उभे राहिले आणि याला मध्ये उतरलं. मध्ये जाय आणि जड जड वस्तू बाहेर फेक म्हणे. त्याने पाठा वराठा बाहेर मारून फेकला. आता या चोरी करायच्या वस्तू आहेत का, पाटा आणि वराठा. तो दुसरा चोर म्हणे, हलक्या हलक्या फेक रे, झाडू फेकला त्याने बाहेर. ते चोर म्हणे, अरे याच्या नादी लागू नका, हे बावळत दिसतंय, आपणच मध्ये उतरा. आता काकड आरतीची वेळ झाली. काकडा होतो का तुमच्याकडे, काकडा होतो का तुमच्याकडे? खाली बसलेला ना विचारतो, काकडा होतो का? किती लोक येतात वरबट करा. 1 2 3 4 भरपूर आहेत ना. मग तुम्ही बाकीचे नाही येत ना. तुम्हाला काकडा नाही माहिती, तुम्हाला संध्याकाळी तारावर आकडा टाकायला सांगा फक्त, बस. त्याच्यामध्ये बदे हुशार तुम्ही. अरे याच्या नादी लागू नका, आपण मध्ये उतरा. ते 4 चोर मध्ये उतरले, चोरी करायला लागले महाराज. हे जे वेड होतं ना, हे म्हणे यांना चोरी बोली, आपल्याला जेवण तर भलं. ते किचन रूम मध्ये शिरलं. किचन रूम मध्ये कुकरमध्ये खिचडी बनली होती. आता खिचडी कुकरमध्येच होते. का बरं? एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर. या येड्याने ती खिचडी ताटामध्ये ओतली. मग खायची ना गुपचूप, गुपचूप खायची ना. तेल पाहायला गेला, तेल, खिचडीवर तेल टाकू. बऱ्याच लोकांना खिचडीवर तेल टाकल्याशिवाय ती खिचडी खाली सटकतच नाही महाराज. मी मराठवाड्यामध्ये शिकायला होतो, बीड जिल्ह्यामध्ये. बाबा, आपण जी पुरणपोळी करतो ना, पुरणपोळीच्या दिवशी तिखट आमटी करतो, तिला काय म्हणतो आपण? सार म्हणतो. तिकडे मराठवाड्यामध्ये सटकावणं म्हणतात त्याला, सटकावणं. मी त्या घरमालकीला विचारलं, मावशी याला सटकावणं का बरं म्हणतात? तिने, बाबा पुरणपोळीचा दट्टा बसतो ना, ती आमटी ओलली का पोळी खाली सटकते म्हणून सटकाव. चांगलं सटकाव नाही बाकी तुझं.
तसं बऱ्याच लोकांना त्या खिचडीवर तेल टाकल्याशिवाय ती खिचडी खालीच सटकत नाही. हे जरी वेडं होतं ना, पण ते तेल पाहायला गेलं, ती तेलाची बरणी ज्या मांडणीवर होती ती मांडणी एकाच खिळ्यावर लटकलेली होती. यान जशी बरणी ओलली तशी मांडणीच खाली आली. आता मांडणी खाली आल्यावर बांधणे भरती राहतील का? जसे काही काही लोक पडतात म्हणजे एक ते पडत नाही, पॅनलच्या पॅनल घेऊन पडतात. तशी ती आली म्हणजे एक ती आली नाही, भांडेच भांडे, आवाजच धाड धाड धाड. ते चोर धावतच आले. ते म्हणे काय बेकार रे, याची जात दाखवूनच दिली शेवटी मला. त्यांनी त्याला असं उचललं नाही, माळाचा होता, माळाच्यावर फेकटं. अरे गुपचूप बस, बोलू नको म्हणते. चारी चोर अंधाऱ्यामध्ये लपले. ते घर मालक आणि मालकीन आली. त्यांनी पाहिलं तेल सांडलेलं आहे, भांडे पडलेले आहेत, मांडणी पडली, खिचडी पडली. त्या दोघं नवरा बायकोंची भांडण झाली होती आणि बिगर जेवायची ते झोपून गेले होते म्हणून खिचडी पडलेली होती. तो घर मालक म्हणे तुम्हाला झोपून जाऊ दिलं असेल, नंतर खिचडी खायला उठली असेल म्हणून अशी फजिती झाली. ती म्हणे नाही वो मालक, मी तुमच्या आधी झोपली, तुमच्या नंतर उठली, खिचडी मीनी खाल्ली, तुझ्याशिवाय आहे कोण? अशी काठी होती, उचलली, बायकोच्या डोक्यात टाकार. तिने पाय धरले. मालक मला मारू नका व, खिचडी मीनी खाल्ली. जर मी खिचडी खाल्ली असेल तर वरच्या नारायणाला डोळे आहेत म्हणे. आता याने गुपचूप तर पडायचं ना वरती. हा म्हणे मला डोळे येत आणि ते चार लपले, ते कांदळे आहेत का म्हणे. मूर्खाची संगत जर अधपतन निश्चित आहे, वेड्याची संगत जर दुःख निश्चित आहे, तर संताची संगत भगवंताची प्राप्ती हे पण निश्चितच आहे. आता संगत करना बड़ों की बढ़त बढ़ही जा, सच के बाबा आजा बैठे मनवांचित फल खाए कबीरा, मनवांचित फल खाए। संगत करना बड़ों की बढ़त बढ़ही जा, सच के बाबा आजा बैठे मनवांचित फल खाए कबीरा, मनवांचित फल खाए, फल खाए। स्वाती नक्षत्राचा कोसळलेला पावसाचा एक थेंब जर विस्तवावर पडला तर नष्ट होतो, चिखलात पडला तर घाण होतो. तोच स्वाती नक्षत्राचा पावसाचा थेंब कमळाच्या फुलावर पडला तर उलू लागतं, आणि तोच स्वाती नक्षत्राचा पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. हा संगतीचा परिणाम आहे महाराज, हा संगतीचा परिणाम आहे. कोणी कोणाची करायची तो विकल्प मानतोय मी तुमच्या समोर. मूर्खाची संगत अधपतन, वेड्याची संगत दुःख, साधूची संगत, संताची संगत भगवंताची प्राप्ती निश्चित. ज्ञानोबरायांचा हरिपाठ बघा. अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकरावा श्रीपती बंदे, अकरा संवाद संगात मला मार्ग गतीला जय संगती, संवाद संगात मला मार्ग गतीला संगती, अकरावा श्रीपती बंदे, अकरावा श्रीपती बंदे, अकरावा श्रीपती बंदे, कीर्तनाची वेळ संपली. संताच्या संगतीचा काय परिणाम होतो एका मिनिटात सांगतो. सेवा आटोपतो. काय होते संत संगतीने ऐका. वाल्या कोळ्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं महाराज. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आणि खरंच होते महाराज. कृतयुगातली कथा आहे. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. कृतयुगानंतर त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य. त्रेतायुग संपल्यानंतर द्वापरयुग लागला आणि 1 शून्य कमी झाला, 1000 वर्षाचं आयुष्य. द्वापरयुग संपलं, कलियुग लागला, 1 शून्य कमी झाला, बोला 100 वर्षाचं आयुष्य. आणि ते पण फक्त 2025 पर्यंतच आहे महाराज.
आणखी एक शून्य कमी होऊन जाणार आहे. फक्त माळकरी जिवंत राहतील, बाकी सगळे मरून जाणार. तर आईची शपथ एक नाही राहणार. पहा तुम्ही, तुम्हाला चांगली संधी आहे. 2025च्या आत तुम्ही माळा टाका महाराज. मी साक्ष आहे, एक सुद्धा जिवंत राहणार नाही बिगर माळकरी. पहा तुम्ही, हो चॅलेंज आहे आपलं. पाहून तुम्ही, चांगली संधी. काही काही म्हणत असतील कीर्तनाला आलो नसतो तर बरं झालं असतं. हे काय उपाधी लावून दिले. 1,00,000 वर्षाचं आयुष्य मिळणार. एकच ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावाचा खडा टाकायचा. माऊलीच्या सोहळ्यामध्ये वालं नावाचं एक गाव लागतं रस्त्यावर. अजूनही त्या डोंगरावर काही अवशेष ते शिल्लक आहेत त्या स्मृतीतले. पाहूया कधी गेलं तर. इतकं पाप झालं. एके दिवशी नारदाची भेट झाली. झाडावर कैरी पिकली म्हणजे पोपटाला जसं आमंत्रण द्यावं लागत नाही, तसं प्रारब्ध उदयाला आलं की संताची भेट होते. वेळ लागत नाही महाराज. आलं पाहिजे जोडून, फक्त जोडून आलं पाहिजे फक्त. नारद मुनीची भेट झाली. नारदाला पहिलं वाऱ्या कोळ्याने अशी कुऱ्हाड उचलली. ती कुऱ्हाड पाहिल्याबरोबर नारद मुनी खदा हसायला लागलेत. वाल्या कोळ्याने त्याच्या उभ्या आयुष्यात असा पहिलाच ब्राह्मण पाहिला होता जो कुऱ्हाड पाहिल्यावर पण हसत होता महाराज. आतापर्यंत जेवढे ब्राह्मण पाहिले ते कुऱ्हाड पाहिले का रडायचेच. बंडखोर ब्राह्मण होता. कुऱ्हाड पाहिल्यावर पण हसत होता. वाल्या कोळी म्हटला, मी तुला मारेल. तू काय मारशील? 3 पाठ. काय म्हटला? 3 पाठ. कोणाला? वाल्या कोळ्याला. त्याच्या वारडात जाऊन, वाल्या कोळ्याला त्याच्या वारडात जाऊन 3 पाठ म्हणणं म्हणजे बिहार मध्ये मंचीची सभा घेणं अशी गंमत दिली. एवढं साधं आहे ते. पण आम्हा हरीच्यात असा काही भाई नाहीत राहिलो की तुला कोण घाबरतं? जाय 3 पाठ. तू काय मारशील मला? बिथरला ना महाराज, बिथरला वाल्या कोळी. नारद मुनींनी पाहिली हीच वेळ आहे आपली. वेड्या, एवढं पाप करतेस, त्या पापामध्ये तुझी बायका पुरं सहभागी होतील का? का होणार नाही? त्यांच्याकरता तर करतोय. जाय घरी विचारायला. गेलं घरी विचारायला. त्याची बायको मडक्यांची उडतण खालीवर करत होती. एकावर एक उडतण ठेवलेली असते ना. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? उतरण का? उतरण. आमच्याकडे उडतण म्हणतात त्याला. ऐराणी भाषा आहे आमच्याकडे. उडतण म्हणतात त्याला. स्त्रियांना मडक्यांची उतरण फार आवडते. स्त्रियांना 4 गोष्टी आवडतात: साय, शेवई, उतरण, जावई. काय काय काय? नवीन सांगा. तुम्हाला पाठ नाही होणार तो. त्यात 1.5 महिना लागतो पाठ करायला. दुधावरची साय फार जीव स्त्रियांचा. नवऱ्याला जरी दूध वाढायला गेले ना, असा बोट घालते आणि वरती तिला. त्याचा असा जीव संतापून जातो. तो म्हणतो पडू दे ना. तिची पडून राहिली. बाया पडून नाही. साय मध्ये शेवयांमध्ये बी बोलतात जीव महाराज. मागच्या वर्षाचे किती का डबे बनलेले आहेत ना, या वर्षी केल्याशिवाय राहणारच नाही. त्या हाताच्या तरी करतीलच, नाही तर पायाच्या नाही पाठाच्या तरी करतीलच. माझ्याकडे पूर्वी गाडी नव्हती. मी बसने प्रवास करायचो महाराज. 40गाव तालुक्यात कीर्तन होतं. मी बस स्टँडवर आलो गुरुजी. अशी जाम गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. त्या कंडक्टरला म्हटलं हळूच दरवाजा उघडा मला मध्ये घे. जरी एवढी गाडी सुटली तर कीर्तन सापडत नाही. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि मला मध्ये घेतलं. एका सीटावर एक बाई खोकं धरून बसली होती आणि जागाच देत नव्हती ती कोणाला. लोक मागत होती. बरं, लोक बी चांगले मागत नाही. बायांची कसं बोललं पाहिजे महाराज? बायांमध्ये फार ताकद आहे ना. एक स्त्री या देशाची पंतप्रधान झाली महाराज. एक लोकसभेची सभापती, एक अर्थमंत्री आहे. हो, एक चंद्रावर गेली, एक मंगळावर गेली, एक शनी मंदिरावर चढून गेली. आणि आता काही उरल्या सुरल्या त्या टोल नाक्यांवर बसून दिलेल्या आहेत. त्या आता कोणाचाच कार्ड घेत नाही भाऊ. साधी ताकद आहे का बायांमध्ये? हे चांगलं बोलत नव्हतं. त्या बाईने बी जागा दिली नाही दिली. कंडक्टर म्हटलं तू सरक बाजूला, मी जातो. मी गेलो तिथे. आता ती बाई शानी आणि मी 150 ना. बरोबर बोलले तुम्ही तयारच होते बंदूक धरून गोळी घालायला. बा तुमच्या गावाला बोलून 150 ना म्हणतात मला. चांगली गोष्ट आहे का ती तुमची? हे कसं काय परवडेल? मी गेलो तिथे. त्या मावशीला म्हटलं ए मावशी खोका उचल. ती म्हणे उचलणार नाही. खोका उचल. ती म्हणे उचलणार नाही. म्हटलं कंडक्टरला सांगू, दादा भुशाला काय सांगत नाही तरी उचलणार नाही म्हणे. आमची मंत्री आहे ते. मी म्हटलं मंत्र्याचं ऐकत नाही. खोक्यामध्ये आहे काय? शेवया. कुठे घेऊन चाली? जावयाला द्यायला. आणि ते बनवत नाही का त्यांच्या गावाला? त्यांना लन नाही म्हणे. मग फुकटचं चेंदायचं बरं लन आहे त्यांना. साय, शेवई, ती मडक्यांची उतरण खूप आवडते. ती वाल्या कोळीची बाई मडक्यांची उतरण खालीवर करत होती. आणि त्या खालीवर करण्यामध्ये तिच्या बोटाला विंचू चावला होता. ठाणान बोमा मारत होती. आणि त्या गर्दीमध्ये वाल्या कोळी गेला आणि आपल्या बायकोला म्हणते, मी एवढं पाप करतो, त्या पापात सहभागी होशील का? तिने काय गोड उत्तर दिलंय का? ते म्हणते मालक, माझ्या बोटाला 1 तासापासून विंचू डसलाय. त्या विंचवाच्या ज्या वेदना होत आहे त्या वेदना वाटून घेता का? तो म्हटला वेदना नाही वाटता येणार. मग पाप कसं वाटता येईल? तू केलेले तू भोग.
मी तुझ्या घरात आले नाही, तुम्हाला आणलेलं आहे. बाबा तुमचं वय काय? 79. अजून किती वर्ष जगायची तुम्हाला माहित नाही, म्हणजे तरी जगायचंच आहे बा. हां बरं बरं, काय हरकत नाही. तुमचं लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला तुमचं वय कदाचित 20 वर्ष असेल, बरोबर आहे. त्यावेळेला अशी पद्धत होती बाबा, मंडपामध्ये जेव्हा नवरदेव नवरी यायचे ना, नवरदेव पुढे राहायचा, नवरी मागे राहायची, बरोबर आहे का नाही? अशी आता तशी नाही बाबा. आता नवरी पुढे राहते, ते दुबळं तिच्या खांद्यावर हात ठेवतं मागून, दुबळं तिला पुढे घालून घरामध्ये आणलं जातं. महाराज मी तुझ्या घरात आली नाही, तुम्हाला आणलेलं आहे. माझं पोट भरण्याकरता तू पाप करतोस की पुण्य, याच्याशी मला घेणं देणं नाही. झाम उतरली महाराज, वाल्या कोळ्याची झाम. धावत गेला, नारदाचे पाय धरले. नारदा आता काय करू? काळजी करू नको, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेली नाही. अपिचित्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित सहा. तो आधी जरी दुराचारी परी सर्वोत्तमाची अवधारी, जैसा बुडाला महापुरीनं मरतुरी गाला. माऊली म्हणतायत काळजी करू नको. एकच मंत्र दिला राम. तो कसा तयार झाला माहितीये? रकारोच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम पुन्हा प्रवेश भावेचे मकार असतो मातवत. राम शब्द कसा तयार झाला? राम म्हटलं की तोंड उघडतं आणि म म्हटल्यावर बंद होतं. राम म्हटल्यावर तोंड का उघडतं? आपल्या अंतकरणातली सगळी पापं बाहेर चालली जातात आणि ती बाहेर गेलेली पातकं पुन्हा आत येऊ नयेत म्हणून नो ॲडमिशन विदाऊट परमिशन. मकारस्तु मातवत, त्या मकाराने तोंड बंद केलं. केवळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. मोजता येणार नाही एवढं पाप करणारा वाल्या कोळी तो वाल्मिक ऋषी झाला. ही संतांच्या संगतीची ताकद आहे महाराज, संतांच्या संगतीची ताकद आहे. नामदेव सांगतात देवा मला त्या संतांची संगती. विठोबा रखुमाई
हे दादा